इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवासेना पश्चिम शहराध्यक्ष राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून श्रावण मासारंभानिमित्त बदलापूर कोंडेश्वर शिवधाम मंदिर ते अंबरनाथ प्राचीन शिव मंदिर येथे जलाभिषेक करणारे हजारो कावड यात्री तसेच शिवभक्तांसाठी कल्याण बदलापूर महामार्गावर सेवारूपी स्वागत कक्षाचे आयोजन दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले होते। सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून आयोजित सदर सेवा स्वागत कक्षांतर्गत बदलापूर कोंडेश्वर महादेव मंदिर ते अंबरनाथ प्राचीन शिव मंदिर येथे तब्बल 7 किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या कावड यात्रेकरू तसेच शिवभक्तांसाठी त्यांचा शारीरिक थकवा काही अंशी कमी करण्यासाठी जलाच्या माध्यमातून पाद्यपूजन तसेच रॅली स्प्रे सारख्या वेदनानाशक स्प्रेच्या माध्यमातून वेदनानाशक स्प्रे फवारणी करीत सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले। तसेच श्रावण मासारंभानिमित्त आयोजित सदर कावड यात्रेअंतर्गत हजारोंच्या संख्येने सहभागी होणाऱ्या कावड यात्रेकरू तसेच शिवभक्तांसाठी सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून पाणी वाटप, फळे वाटप तसेच पुलाव रूपी महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले। आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवासेना पश्चिम शहराध्यक्ष राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून आयोजित सदर सेवारूपी स्वागत कक्षांतर्गत श्रावण मासारंभानिमित्त बदलापूर कोंडेश्वर धाम महादेव मंदिर ते अंबरनाथ प्राचीन शिव मंदिर येथे महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी येणाऱ्या हजारो कावड यात्री तथा शिवभक्तांनी सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या असंख्य सेवा तसेच सुखसुविधांचा लाभ घेतला। टेबल पे बैठल बैठल आडर फरमाइला तब छूटी आदत हाई बाबूरा
बोल बम बोल बम बोल बम जय भोले जय भोले. नमस्कार, मी विकासचंद्र सोमेश्वर. आज अंबरनाथ येथे जे आमचे उत्तर भारतीय भाऊबंद आहेत त्यांचा एक सण असतो. उत्तर प्रदेश, बिहार या विभागामध्ये, या राज्यामध्ये कावड यात्रा. हे कावड यात्रा मागील 7-8 वर्षापासून आपल्या अंबरनाथमध्ये देखील चालू झालेली आहे आणि त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही 7-8 वर्षापासून इथं या जागेवर आम्ही कॅम्प वगैरे लावतोय. आलेल्या सर्व कावड यात्रांना पिण्याची पाण्याची सोय, थोडे पुढे फळं आहेत, जेवणाची सोय आणि आलेल्या लोकांना जर त्याचं पाय असं भाजत असेल त्यांना गरम थंड पाण्याची त्यांना देखील तिथं सोय ठेवली आलेली आहे. काही मेडिसिन इथं ठेवण्यात आलेली आहे. याच कावड यात्रेमध्ये आमचे शिवसेनेचे आमदार माननीय श्री डॉक्टर बालाजी गिनीकर यांचंही देखील इथं कॅम्प आहे. तेही यांच्यासोबत सगळीकडे पाणी घेऊन त्यांच्यासोबत बदलापूर येथून निघालेले आहेत. हे जे कावड यात्रा आहे बदलापूर येथे कोंडेश्वर येथून निघते आणि आपल्या अतिप्राचीन शिवमंदिर अंबरनाथ येथे हे कावड यात्रा संपते. सर्व कावड यात्रिकांना तसेच सर्व अंबरनाथच्या शिवभक्तांना या पवित्र श्रावण मासामध्ये भगवान भोलेनाथ, भगवान शिवशंभो सगळ्यांची आशा पूर्ण करो एवढी मी भगवान येतं विनंती करतो. जय शंभू.